सांगलीमधील एका सुप्रसिद्ध अशा महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्याने संपवले आपले जीवन. कुपवाडजवळ असणाऱ्या एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने काल 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली होती. तर आज एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. प्रथमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी एकामागून एक केलेल्या आत्महत्येच्या घटनामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. एका नामांकित स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या 4थ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने पालकांच्या समोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सायंकाळी 5च्या दरम्यान घडलेला होता. मात्र तिने आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान या घटनेला काही तासाचाच अवधी उलटला असताना त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रथमेश पाटील राहणार मिरज यांनी सध्या तो राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सध्या समोर आलेला आहे. या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झालेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.